कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य. करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश. धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही. कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा. धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण. धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते. माझी आईच घरगुती हिंसाचार करायची. धनंजय मुंडेंचा मुलगा शिशू मुंडेची सोशल मीडियावर पोस्ट. सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला. माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव तर मुलाच्या पोस्टनंतर करुणा मुंडेंचा आरोप. कौटुंबिक हिंसा करणारा व्यक्ती मंत्रिपदावर राहू शकतो का? सरकारनं अशा मंत्र्यांची हकालपट्टी केली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांच्याकडून आता धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी. मुख्यमंत्र्यांना कौटुंबिक हिंसाचार करणारा मंत्री मंत्रिमंडळात कसा चालतो? फडणवीसांनी आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा. तृप्ती देसाईंची मागणी. आमदार सुरेश धसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी. नार्को टेस्टमध्ये आकाशच्या आकाचं नाव आलं तर त्यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे. सुरेश धस यांचं वक्तव्य. महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटते. सीएसएमटी स्थानकात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास पुन्हा पुतळा लावणार. उद्धव ठाकरेंचा इशारा. पुण्यात उद्योजकांना ब्लॅकमेल करून वसुली केली जात असल्याच्या तक्रारी. तर उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर थेट मकोकाची कारवाई करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणे पोलिसांना आदेश. पुण्यातील गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना झापलं. तर गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाहीत? अजित पवारांचा सवाल. तसंच आरोपींचे धिंड काढण्याच्याही सूचना. महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते. मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला. गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य. डोंगरी आयटीआय नामांतरावरून आता भाजप आणि काँग्रेस आमने सामने. काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलाम यांच्या नावाला विरोध. तर अब्दुल कलामांचं नाव बदलल्यास मंत्री लोढांचा विरोध. सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा. तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर. आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू. महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा. अजित पवारांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद. अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक. तर अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक झाल्याची माहिती. धारूर पोलिसांची मोठी कारवाई. राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू. पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद. राज्यात जीबीएस बळींची संख्या आता 6 वर. सांगलीमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनंच हत्या केल्याचा संशय. संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. नाशिकच्या सिडको परिसरात 5 वर्षीय चिमुकल्याच्या कारनं चिरडलं. तर आता 5 वर्षीय चिमुकल्याचा यामध्ये मृत्यू. वडील मोबाईलमध्ये गुंग. डोळ्यांसमोरच मुलाचा अपघात. सोयाबीन खरेदीला पणन विभागाकडनं मुदतवाढ. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. सोयाबीनच्या शेवटच्या खरेदीपर्यंत केंद्र सुरू राहणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.